बिग बॉस मराठी सीझन 5चा कालचा भाग धमाल होता, कमाल होता. जान्हवी किल्लेकर मांडलं. काय मित्रांनो, सूरज जिंकला पण जान्हवी हारली नाही. हे वाक्य तुम्ही कालपासून बऱ्याच जागेवर ऐकलं असेल. पण मला असं म्हणायचंय, कोण जिंकलं ते इम्पॉर्टंट नाहीये, कोण चांगलं खेळलं ते इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतंय की जान्हवी किल्लेकरनी या खेळाने महाराष्ट्राचं मन जिंकलंय. वाघिणीसारखी जान्हवी किल्लेकर जे आहे तिने टास्कमध्ये परफॉर्म केलेला आहे. त्यानंतर निक्कीने जे आहे ते अभिजित आणि अंकितामध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न केलाय. निक्की काय बोलली होती याबद्दल बोलायचंय तर वर्षाताई यांना जेवणाचं खूप जास्त नुकसान करायची सवय आहे आणि त्यानंतर त्यांना त्यांची चूक सुद्धा मानून घ्यायची नाहीये. आणि बिग बॉसची प्राइज मनी कमवण्याचा जो टास्क आहे त्या टास्कमध्ये नक्की काय झालंय सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचंय. तर चला आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, रात्री आपला रिव्ह्यू आला नाही कारण अचानक थोडीशी माझ्या वडिलांची काल तब्येत खराब झाली होती, त्यामुळे मला तिकडेच थोडासा वेळ द्यावा लागला. त्यामुळे मला काही रिव्ह्यू वगैरे शूट करता आला नाही. पण आता वडील माझे फाईन आहेत, एकदम सगळं ओके आहे. तर चला म्हणलं आता वेळ आहे तर रिव्ह्यू तुमच्यासमोर घेऊन येतोय. लेट झाल्याबद्दल मनापासून सॉरी. तर मित्रांनो, कालच्या एपिसोडची सुरुवात जो टास्क सुरू होता तिथूनच झाली आणि टास्कमध्ये आपण पाहतो काय, सूरज आणि जान्हवीचं जे आहे तो खेळ सुरू झाला. हा खेळ एवढा रंजक होता मित्रांनो की टीव्हीच्या समोरून माझ्या घरातील लोक 1 मिनिट सुद्धा हल्ली नाहीत. मी जो हा खेळ बघत होतो, हा खेळ बघताना माझ्या मनामध्ये एक वेगळीच रंजकता निर्माण झाली होती. कारण सूरज एवढा ताकदवीर मुलगा, त्याच्यासमोर जान्हवी किल्लेकरने अजिबात सुद्धा हार मानली नाही. जान्हवी जखमी झाली पण तिने सूरजला जे आहे ते गेममध्ये टफ फाईट दिली. भलेही आपल्याला वाटलं असेल की सूरज हा टास्क जिंकला, पण खरंच जान्हवीने लोकांची मन जिंकलेले. सूरजने त्याच्या पद्धतीने प्रयत्न केले, पण जान्हवीने जी काय टफ फाईट दिली ते फाईट बघून एकच म्हणावं लागेल की जान्हवी वाघिणीसारखी लढली. भलेही लोक त्यांना वरून गाईड करत होते, भलेही तिने काय करत होते, पण सूरजच्या ताकदीसमोर जान्हवी किल्लेकरचं उभा राहणं हे म्हणजे खरंच मांडण्याजोगं होतं. आणि हे पहिलीच वेळ नाहीये मित्रांनो, याआधी सुद्धा कॅप्टन्सी टास्कमध्ये दोघांमध्ये भिडंत झाली होती. तिने त्यावेळेस 3 माणसांना टफ फाईट दिली होती, त्यामध्ये वर्षाताई, अंकित आणि सूरज होता. आज परत एकदा सूरज सारख्या ताकदवीर पोराला एवढ्या वेळ खेळायला लावणं हे खरंच रंजकता होती पाहण्यामध्ये. किल्लेकर, तुझ्या फॅमिलीला तुझ्यावरती गर्व आहे, संपूर्ण महाराष्ट्राला तुझ्यावरती गर्व आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक जो बिग बॉसचा चाहता आहे त्याच्या मनामध्ये तू काल एक वेगळीच जागा निर्माण केलेली आहे. कारण एवढी टफ लढाई देणारी मुलगी या सीझनमध्ये तर आम्ही पाहिली नाहीये. मित्रांनो, जान्हवी किल्लेकरचं विशेष कौतुक या बाबतीसाठी करायचंय कारण टास्कमध्ये खेळताना तिचे कपडे थोडेसे हे झाल्यानंतर तिने रिक्वेस्ट केली की गेम इथेच थांबवा, मी कपडे चेंज करून येते. तिने निक्कीसारखा त्या गोष्टीचा बाव केला नाही, निक्कीसारखं त्या गोष्टीसाठी फुटेज घ्यायचा प्रयत्न केला नाही. जान्हवी किल्लेकरने डिसेंट पद्धतीने गेम खेळला आणि यालाच म्हणायचं मराठी मुलगी. ही मराठी मुलगी होतीच म्हणून एवढ्या सभ्य भाषेत तिने सांगितलं की मला आता कपडे चेंज करून यायचं आहे. निक्की तांबोळी जर का या ठिकाणी असती तर तिने किती बवाल केला असता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जान्हवीला या गोष्टीसाठी खरंच क्रेडिट द्यायला हवं. सूरज चव्हाण भाजी भाकरी खाल्लेला मुलगा आहे, ताकदवर मुलगा आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त ताकद आहे आणि हे घरातल्या सगळ्यांनी मान्य केलंय. त्याने अरबाज पटेल सारख्या बलाढ्य व्यक्तीला सुद्धा टफ फाईट दिलेली आहे आणि अशा मुलासमोर एवढ्या ताकदीनं गेम खेळून जो आहे तो जो लगोर अडवण्याचा प्रयत्न केला जान्हवी किल्लेकरने, त्याबद्दल तिला खरंच मानाचा मुजरा करायला हवा. कारण जान्हवी किल्लेकरनी खरंच तिच्या खेळाने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलंय, मला असं वाटत होतं. या खेळामध्ये जान्हवीच्या तब्येतीची काळजी अंकिता घेण्याचा प्रयत्न करत होती, पण हे अजिबात सुद्धा डीपीला आवडलं नाही. आणि मला असं वाटतंय जर का जान्हवीला सगळ्या गोष्टी ओके आहेत तर अंकिताने वारंवार मध्ये बोलणं हे खरंच चांगली गोष्ट नाहीये. जे लोक गेम खेळतात त्यांना एक्झॅक्टली आयडिया असते की काय चाललंय तिकडे आणि काही नाही चाललं. पण मित्रांनो, ज्यावेळेस आपण जान्हवीला ट्रोल करायचं होतं त्यावेळेस आपण जान्हवीला ट्रोल केलं. आता खरंच तिची कौतुक करायची वेळ आहे, तर आपण तिचं कौतुक केलं पाहिजे. जखमी झाली पण जखमी वाघिणीसारखी लढली जान्हवी किल्लेकर, हेच या सगळ्या याच्यातून आपल्याला दिसतंय. त्यानंतर मित्रांनो दुसरी फेरी सुरू झाली आणि दुसऱ्या फेरीमध्ये अभिजितचा प्रॉक्सी म्हणून इकडे जे आहे ते अंकिताला निवडण्यात आलं.
सीझन 4 आठवत असेल मित्रांनो तुम्हाला, तेजस्विनी लोणारीचं असंच बोट फ्रॅक्चर झालं होतं, तर तिला सरळ सरळ घरातून बाहेर काढलं होतं. पण अभिजित सावंतवरती खरंच बिग बॉस उपकार करते की काय असं मला वाटायला लागले, कारण एवढं बोट फ्रॅक्चर होऊन सुद्धा त्याच्यासाठी प्रॉक्सी प्लेअर दिले जातात खेळण्यासाठी, पण त्याला घरातून बाहेर काढलं जात नाही. हे अभिजितसाठी चांगली गोष्ट आहे. तेजस्विनी लोणारी बरोबर आता किती मोठा अन्याय झाला होता हे आपल्याला यातून दिसत आहे. पण अभिजितला अंकिता खेळायला दिली आणि वर्षाताई बरोबर त्यांची फाईट झाली. मला कुठेतरी असं वाटलं की इकडे लवकर बजर दाबला की काय बिग बॉसने, कारण तो खेळ रंजकतेवर आला होता आणि तो ऑलमोस्ट गेम जिंकतही आणला होता आणि वर्षाताईने सुद्धा खूप छान प्रयत्न केले. पण मला कुठेतरी असं वाटलं की हा बजर जो आहे तो लवकर दाबण्यात आला बिग बॉस कडून आणि तो बजर लवकर वाजवण्यात आल्यामुळे तो टास्क त्या रंजकतेला पोहोचला नाही. कदाचित वर्षाताईची तब्येत बघता बिग बॉसने असं केलेलं असावं, किंवा बिग बॉसलाच हे हवं होतं की ए टीमने बसून खावं आणि बी टीमने जे आहे ते सांग काम्या व्हायला हवं असं वाटत असावं त्यांना, त्यामुळे त्यांनी तो बजर दाबला असावा. काहीही कारण असू शकतो, पण जी फेरी झाली अंकिता आणि वर्षाताईमध्ये त्यामध्ये स्पष्ट असं जाणवलं की तो बजर जो आहे तो लवकर प्रेस करण्यात आला. बाकी तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जान्हवी किल्लेकरचा गेम तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, यानंतर कळलं की ए टीम जी आहे ती गेम जिंकलेली आहे आणि सांग काम्या झालेली आहे बी टीम. आता इकडे जे आहे ते लगेच म्हणजे ए टीमने काम सांगायला सुरुवात केली. वर्षाताईची जान्हवी पाय दाबते, नंतर अंकित आले पाय दाबायला. वर्षाताई एकदम खुश आहेत. निक्की तांबोळी तर भलतीच खुश झाली. तिला वाटतंय की हे ऐसे कैसे हो गया, म्हणजे आता तिला म्हणजे पहिलेच काम करायचे तिचे इच्छा नसते, आता तर बसून खायचे, म्हणजे भारीच भारी निक्की तांबोळीला वाटायला लागलं आणि ती तशा पद्धतीने रिॲक्ट सुद्धा जे आहे ते झाली. पण या सगळ्या गेम नंतर आपण पाहिलं की टीपी सर जे आहेत ते खूप जास्त रागवलेले आहेत अंकितावरती. अंकिता त्यांच्यासाठी जेवण घेऊन आले पण बिचारे जाऊन झोपलेले आहेत. डीपीला या गोष्टीचा राग आलेला आहे की टास्कमध्ये असं का वारंवार सांगण्यात आलं की जखमी व्हाल. अरे डीपी, ते काळजीपोटी बोलण्यात आलं रे, आणि टास्कमधल्या गोष्टी टास्कमध्ये ठेवल्या तर बऱ्या होतात. आता तुम्ही त्या गोष्टी इकडे काढून आणि तुम्ही जर का टास्क संपल्यानंतर जर का भांडायला लागला तर त्याचा काय उपयोग नाही. आता गेम राहिलायच मुळामध्ये फक्त 10 दिवसाचा, आणि या 10 दिवसाच्या गेममध्ये जर का तुम्ही असं भांडायला लागला तर कसं होणार आहे. त्यामुळे डीपी जे काय करत होता ते अजिबात सुद्धा पटण्यासारखं नव्हतं. दुसरा दिवस झाला, त्यामध्ये आपण पाहतोय की सूरज लंगडतोय, जान्हवी पण एकदम थकून गेली आहे, म्हणजे पूर्णच्या पूर्ण बी टीम जे आहे ते गळटलेले आहे आणि सगळ्यांना जे आहे ते टास्कमध्ये इजा झालेली आहे, तरी सुद्धा या लोकांना काम करावं लागत आहे. इकडे या लोकांची हीच चर्चा सुरू आहे. तिकडे जे आहेत ते निक्की मॅडम बोलतात आहे की अभिजित फक्त माझ्याशी बोलायचा दिसावं म्हणून. आता ही गोष्ट अंकिताने ऐकली आणि अंकिताने अभिजित आणि निक्की समोर तो टोमणा मारला. निक्कीने लगेच अभिजितला भरवलं की भाई हे अशी कशी काय म्हणते तुला की तू माझ्याकडे येत होता फक्त दिसतो म्हणून, ही अंकिता तुझा काय बरोबर विचार नाही करत आहे. लगेच अभिजित निक्कीच ऐकून अंकिताला विचारायला गेला. आता अभिजितला अंकितावरती जास्त विश्वास आहे का निक्कीवरती जास्त विश्वास आहे हे त्याने ठरवायला हवं. कारण निक्की तर हे बोलली की अभिजित यायचा दिसावं म्हणून माझ्यासाठी बोलायला. ज्यावेळेस ती गार्डन एरियामध्ये फेऱ्या मारत होते त्यावेळेस ती बोलली होती, आणि हे मी रिपीट करून बघितलं, कारण माझ्याकडे वेळ होता मित्रांनो. काल रात्री रिव्ह्यू नव्हता केला, मी परत एपिसोड जाऊन बघितला, तर त्यामध्ये ते रिपीट बोलताना मी पाहिलं. बोलून ती तिच्या वडिलांच्या शब्द घेते, ती 10 लाखाचे चॅलेंज लावायला तयार आहे, की तांबोळीचं चाललंय तरी काय, अशा पद्धतीच्या वडिलांच्या खोट्या शब्द घेऊन ती सिद्ध काय करणार आहे. ती जर का ती गोष्ट बोललेली आहे तर इकडे वडिलांना आणायची काय गरज आहे. बरं, तुला एखाद्याला खोटं करायचंय किंवा तू गोष्ट ती बोलली नसेल तरी पण वडिलांची शपथ घेण्याची काय गरज आहे. निक्की तांबोळीला या गेम पुढे कोणच दिसत नाहीये. पुढे ना तिला तिचे वडील दिसत आहे, ना आई दिसत आहे, ना समोरचे कंटेस्टंट दिसत आहे, ना माणुसकी दिसत आहे, काही सुद्धा दिसत नाही. पद्धतीने निक्की तांबोळीचा हा खालच्या लेवलचा गेम आहे, हा महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात सुद्धा आवडणार नाही आणि महाराष्ट्राची जनता निक्की तांबोळीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सूरज जो आहे तो म्हणतोय की वर्षाताई थोडं जास्तच करतात आहे, वर्षाताईला समजायला पाहिजे, एवढं जास्त काम सांगायला नाही पाहिजे. मलाही असं वाटतं की वर्षाताई याच्या आहेत ना त्या खूपच जास्त करतात आहे. सांग कामे आहेत, ते तुमचे नौकर नाही आहेत. म्हणजे तुम्हालाही समजायला पाहिजे की टास्कमध्ये ते लोक जखमी झालेले आहेत, तुम्ही किती काम त्यांना सांगायला हवं. तुम्ही जाणून बुजून जर का त्रास द्यायला लागत असेल लोकांना तर ती जी रिस्पेक्ट आहे ना माणसाच्या मनातून कमी होते. मान्य आहे की वर्षाताई एक सिनियर कलाकार आहेत, पण सिनियर कलाकारांनी सुद्धा आपली जागा धरून राहणं गरजेचं आहे. म्हणजे उगाच एखाद्याला त्रास देणं, उगाच त्यांच्याकडून कामं करून घेणं, ही जी पद्धत आहे ना ही वर्षाताईंची अत्यंत चुकीची आहे. त्याचबरोबर वर्षाताई जे घरामध्ये जेवणाच्या गोष्टी करतात त्या गोष्टी सुद्धा
इलॉजिकल गोष्टी आहेत, त्या पटण्यासारख्याच गोष्टी नाही आहेत. म्हणजे जर का तुम्हाला खायचंय तेवढंच तुम्ही जर का फूड बनवत नसाल आणि जास्त फूड बनवत असाल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते खायला टाळत असाल कारण मी शिळं अन्न खात नाही, तर हे टेंट्रम्स आहे ना वर्षाताईने त्यांच्या घरी दाखवायला हवेत, बिग बॉसच्या घरात नाही. अन्न वाया घालवणं हे कोणत्याही गोष्टीत योग्य नाही. वर्षाताईंचा जो वरच्या लेवलचा ॲटिट्यूड आहे तो त्यांनी घरी ठेवावा असं मला वाटतं. त्या पद्धतीने ते अन्न वाया घालवतात आहे, असं वाटतंय की त्यांना त्या गोष्टीची कदरच नाहीये. मला हे समजत नाहीये मित्रांनो की अशा व्यक्तींना जेवणाची किंमत का नाहीये. बिग बॉसने सांगितलं होतं की आपल्या महाराष्ट्रात अजूनही अशी घरं आहेत की त्यांच्या घरामध्ये एक वेळची चूल सुद्धा व्यवस्थित पेटत नाही. त्यांना जेवणाचं महत्त्व किती असेल आणि वर्षाताई सरळ फ्रूट वाया घालवतात आहे. पाठीमागं पण त्यांनी कोथिंबीर वाया घालवली होती. हे वर्षाताईसारख्या एका सेलिब्रिटीला शोभतं का? सेलिब्रिटी म्हणून बाहेर महाराष्ट्राला या काय मेसेज देतात की तुम्ही असंच अन्न वाया घालवू शकता किंवा माझे हे टँट्रम्स आहेत, मी शिळं वगैरे खात नाही. मग निक्की तांबोळी वर्षाताई बरोबर करते ते काय चुकीचं आहे? किंवा डीपी जे वर्षाताई बरोबर करतो ते काय चुकीचं आहे? तुम्ही दुसऱ्यांना टोमण्यामध्ये बोलणार, त्यानंतर अन्न वाया गेलं तर तुम्ही स्वतःची चूक कबूल नाही करणार किंवा शिळं अन्न खाणार नाही. हे कोणते टँट्रम्स आहेत तुमचे? हा, माणूसच आहात तुम्ही, देव वगैरे नाहीये कोणी. वर्षा उसगावकर यांना ही गोष्ट समजायला हवी की जेवण हे आयुष्यामध्ये किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मला असं वाटतंय की जगामध्ये जेवढी लोक काम करतात ना ते पोटासाठीच करतात, कारण फर्स्ट प्रायोरिटी हे फूड असतं माणसाचं, त्याच्यानंतर बाकी चैनीच्या गोष्टी माणसं करत असतो. असं होईल का मित्रांनो की घरात खायला अन्न नाही आणि तुम्ही बाहेर जाऊन ॲपल फोन घ्याल? असं होईल का कधी? नाही होणार ना. मग या जेवणाला जर का आपण एवढी किंमत देतो, या जेवणासाठी जर का आपण एवढी रात्रंदिवस मेहनत करतो, तर अशा जेवणाची कदर हवी का नको? आता वर्षाताई पण ते बिग बॉसच्या घरात काम करतात आहे, त्यातून जे पैसे येणार आहेत त्यातून कुठं ना कुठे तर ते फूड विकत घेऊन खाणार आहेत की नाही? मग जर का जेवणाची किंमत जर का वर्षाताईंना नसेल तर अशा सेलिब्रिटीचं करायचं तरी काय? महाराष्ट्र त्यांच्यावरती खूप जास्त प्रेम करतोय, तेच सिनियर कलाकार म्हणून त्यांचा खूप जास्त सपोर्ट केला जातोय. या सिनियर कलाकाराला अन्नाची कदर नसेल तर अशा सिनियर कलाकाराला महाराष्ट्राने सपोर्ट का करावा हे तुम्ही मला सांगा. ही काय पहिली वेळ नाहीये. रितेश भाऊंनी सांगितलं होतं की वर्षाताई तुम्ही कोथिंबीर वाया घालवली, त्यावेळेस सुद्धा मॅडमनी ही गोष्ट कबूल नव्हती केली आणि काल सुद्धा त्यांनी हेच केलं. मग कुठेतरी असं वाटतं की ही जी लोक वर्षाताईबद्दल घरातले बोलतात हे बरोबर आहे की काय? म्हणजे तुम्ही बघा, त्यांच्या बोलण्यातला रुबाब बघा, ॲटिट्यूड बघा, या सगळ्या गोष्टी पटण्यासारख्या आहेत का तुम्हाला? मला असं वाटतंय अजिबात सुद्धा पटण्यासारख्या गोष्टी नाही आहेत या. आणि वर्षाताई हे जे करतात आहे ते अत्यंत चुकीचं करत आहे असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं की इकडे अभिजित, वर्षा आणि निक्की बसलेले आहे आणि अभिजित म्हणतो यार हा पॅडी दादा तर अत्यंत पोषत केलेला आहे, त्यांना हे आवडतच नाहीये की बाबा मी काम का करायचं. तर निक्की म्हणते त्याचा मेल इगो जो आहे तो जागा झालेला आहे. की तांबोळी तुमचं म्हणणं तर काय आहे? मेल इगो म्हणजे नक्की काय? पॅडी दादाने अशी कोणती गोष्ट केली त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्यांचा मेल इगो जो आहे तो जागा झाला? हा, आणि तुम्ही जे टँट्रम्स करताय घरामध्ये निक्की तांबोळी किंवा दुसऱ्यांना त्रास देताय तो तुमचा फिमेल इगो नाही का? हा, पॅडी दादा दमला होता टास्कमध्ये, तो एकदा नाही तर दोनदा जखमी झाला होता, त्यानंतर हे सगळं काम करायला लागतंय तर थोडासा राग निघू शकतो. आणि अभिजित राव सुद्धा बोलतात की पॅडी दादा असं वागतोय, कोशात जातोय. अभिजित तू तर गेल्या 2 आठवड्यापासून कामच करत नाही घरामध्ये, तुझ्या बोटाला लागलंय म्हणून बिग बॉसने सांगितलं तू काम करायचं नाही, त्यामुळे तू इकडे कंबर हलव, तिकडे जाऊन गाणी म्हण, ह्याची मिमिक्री कर, त्याची मिमिक्री कर, सगळं चाललेलं आहे तुझं, कारण तुला कामच नाही करायचंय. ज्याला ऍक्च्युली काम पडतंय ती जान्हवी बिचारी रडतीये काम करून करून. सूरजला समजतंय की जास्त काम लोक सांगतात म्हणून. हा, जान्हवी रडते, अंकिता पण बोलते खूपच जास्त काम आहे, पॅडी दादा पण बोलतोय खूपच जास्त काम आहे. जे काम करतं त्यांनाच ते कळतं ना की ते किती काम आहे. तुला काय बसून खायचंय, त्याच्यामुळे तुला कोशात गेला काय ह्याच्यात गेला काय बोलायला काय जातंय. आणि राहिलं तुझं आणि पॅडी दादाचं, आम्ही समजू शकतो की बाई गेममुळे तुमच्यात ही चर्चा सुरू आहे, पण ह्या गोष्टीतून निक्की समोर डिस्कस करायची काय गरज आहे? पॅडी बरोबर तुझ्या त्या गोष्टी झाल्या ना डिस्कस, संपला विषय ना. तू आता काय टीम चेंज करतो काय शेवटच्या 10 दिवसामध्ये? निक्की बरोबर जाऊन चर्चा करतोय की पॅडीचं तुझं कसं वाकडं झालंय. किती जरी झालं तर पॅडी आणि तू एकाच टीम मध्ये आहे ना. जर का पॅडीच्या तुला काही गोष्टी आवडत नाही तर पॅडीच्या तोंडावरती जाऊन बोल ना. निक्की पशी कशाला डिस्कस करतो? ज्या मुलीला हे पाहिजेच त्या मुलीच्या तोंडावर जर का तू अशा गोष्टी डिस्कस करायला लागला तर तू किती वाईट दिसेल. आणि हे खरंच दमलेले आहेत काम करून. ती जान्हवी बिचारी रडतीये, तुम्ही पाहिलेलं आहे. आणि तिच्या त्या रडण्यातून एक गोष्ट दिसते की बाबा खूपच जास्त त्रास होतोय त्यांना, आणि हे लोक बसून आपले मजा घेतात. तुम्ही टास्क जिंकला, पण टास्क कोणामुळे जिंकला? टास्क जिंकला सूरजमुळे. आणि सूरजलाच वाटतंय की तुम्ही लोक जास्त काम सांगताय. आता बोला
काय बोलायचं, तो बिचारा सूरज पण जखमी झाला या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि तुम्ही जे आहेत ते उगाच भाव करताय घरामध्ये. निक्की तांबोळी, अभिजित, आता काय बोलायचं अभिजितला, म्हणजे स्वतः तर काम करत नाही, हाताला लागल्यामुळे दुसऱ्याला नावं ठेवतोय आणि कोशात गेला आणि ह्याच्यात गेला आणि अमुक झालं आणि तमुक झालं, या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. तर पुढे जे आहे ते बिग बॉसच्या प्राइज मनीचा टास्क आणला. आता सांगितलं की प्राइज मनी 0 झालेले आहे आणि तुम्हाला जे आहे ते प्राइज मनी घ्यायची आहे, प्रत्येकाने काउंट करायचे आहे. तर बिग बॉसने पहिली जी आहे ती जोडी तिकडे चक्रव्यूहमध्ये पाठवली, दिप्पी आणि जान्हवीची. आणि त्या पहिल्या फेरीमध्ये यांना एक अंदाज आला की काहीतरी गणित घंटय. झेंडे घेण्याच्या नादात आपण ती सोन्याची वीट घ्यायची राहतोय किंवा चांदीची वीट घ्यायची राहतोय. त्यामुळे पहिल्या फेरीमध्ये 1,30,000च्या आसपासची रक्कम त्यांना जिंकता आली. मग पर्टिक्युलरली या सगळ्यांचं डिस्कशन झालं की आपण सोन्याची वीट टार्गेट करूया, कारण सोन्याची वीट जी आहे ती 2,25,000ची ऑलमोस्ट आहे. त्यामुळे सोन्याची वीट टार्गेट करूया आपण. आणि झेंडे कमी मिळाले तर चालतील, टायमाच्या आत आपण बाहेर पडू आणि सोन्याची वीट मिळाल्यानंतर आपल्याकडे जास्त पैसे येतील. मग दुसऱ्या फेरीमध्ये अभि आणि अंकिता गेले आणि त्यांनी सुद्धा प्लॅनिंग करून सोन्याची वीट काढली आणि ऑलमोस्ट 3,15,000पर्यंत जी आहे ती रक्कम या लोकांनी घेतलेली आहे. आता तिसरी फेरी जी आहे ती निक्की आणि वर्षाताईची झाली. आता या फेरीमध्ये जसं प्लॅनिंग झालं होतं तशा पद्धतीने वर्षाताईने सगळं केलं, पण निक्की तांबोळीने एवढा ड्रामा केला की जसं काय खरंच तिच्या बँक अकाउंटमधले पैसे वर्षाताईंनी काढून घेतलेले आहेत. जर का सगळ्या लोकांचं हे प्लॅनिंग झालं होतं की पहिलं आपल्याला गोल्डन वीट टार्गेट करायचे आहे, त्यानंतर अशा पद्धतीने रडून गहिवरपणा घालून हा ड्रामा करायची गरज होती का? निक्की तांबोळीचं काय आहे मित्रांनो, तिला असं वाटतंय मी अशी रडते, मी अशी बडबड करते तर मला फुटेज मिळेल, फुटेज घेतल्यानंतर लोक आहेत ते मला सेव्ह करतील. तर असं काही सुद्धा होणार नाहीये निक्की तांबोळी. आणि जी गोष्ट तुला वीट उचलाय सांगितली तर विटेचं ते साचा उचलून तू बाहेर आली, त्यामुळे ते पैसे कमी होणारच होते. बरं ठीक आहे, तुला दिसत नव्हतं, वर्षात त्यांनी ती चूक झाली असेल, त्यांनी परत सांगितलं नाही की तू वीट उचलली नाही वगैरे, पण जे प्लॅनिंग ठरलं होतं त्या प्लॅनिंगनुसारच गोष्टी झाल्या होत्या ना. असं कुठं ठरलं होतं का की तुला झेंडे काढायला लावायचे आणि सोन्याची वीट नाहीच करायची? जर का वर्षाताई तिला समजवू शकल्या नसत्या आणि वर्षाताईने झेंडे घ्यायला लावले असते आणि ही जर का बाहेर नसती पडली तरी पण रडली असती की मला सोन्याच्या विटेपर्यंत का पोहोचवलं नाही, आपलं आधी प्लॅनिंग ठरलं होतं ना. त्यानंतरही रडली असती ती. हा सगळा फुटेजसाठी ड्रामा होता, बाकी कशासाठी सुद्धा ड्रामा नव्हता. सो ओके मित्रांनो, अशा पद्धतीचा रिव्ह्यू होता. मला असं वाटतं की इंटरेस्टिंग एपिसोड होता. आता बिग बॉस संपत आलंय, थोडंसं वाईट वाटतं की का संपतो एवढा चांगला शो, पण ठीक आहे, जी नियतीची मर्जी आहे ती अशीच आहे आणि यामध्ये आपण बदल नाही करू शकत मित्रांनो. तर सो आज आपल्याला समजणार आहे की सूरज आणि पॅडी दादाचं चक्रव्यूह कसं होत आहे आणि फॅमिली वीक सुद्धा लवकरच स्टार्ट होणार आहे. तर चला भेटूया आपण उद्याच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.